आज आपण बनवणार आहोत बोंबीलची अशी एकदम झणझणीत चविष्ट आणि युनिक ग्रेव्ही। विशेष म्हणजे या रेसिपीमध्ये मी कोणताही तयार मसाला, घरचा मसाला किंवा बाजारातील पॅकेट मसाला वापरलेला नाही। तरी ही चव इतकी जबरदस्त येते की सगळेजण बोटं चाटत राहतील। चला तर मग सुरुवात करूया। सर्वप्रथम मी बोंबील स्वच्छ करून घेत आहे। त्यावरील पातळ साल, डोक्यावरचा भाग आणि शेपटीचा भाग काढून घेतलेला आहे। हे भाग भाजीमध्ये फारसे चांगले लागत नाहीत, त्यामुळे ते काढून टाकले आहे। आतला काळा भागही पूर्णपणे स्वच्छ करून घेतलेला आहे। आता बोंबीलचे छोटे छोटे तुकडे करून एका भांड्यात घेतले आहेत। त्यात स्वच्छ पाणी घालून 5 ते 10 मिनिटे भिजत ठेवूया। जोपर्यंत बोंबील भिजत आहेत तोपर्यंत आपण आपल्या रेसिपीचा खास मसाला तयार करून घेऊया। एका कढईमध्ये थोडंसं तेल गरम करून त्यामध्ये सुकं खोबरं आणि सुक्या लाल मिरच्या घालून मंद आचेवर भाजून घेऊया। त्यामध्ये थोडासा लसूण पण घालून घेऊ। लसूण, खोबरं, मिरच्या एकत्र भाजल्यावर जो सुगंध येतो तीच या रेसिपीची खरी ओळख आहे। हे मिश्रण हलक्या सोनेरी रंगावर भाजून झालं की गॅस बंद करून थंड होऊ द्या। आता मिक्सरच्या भांड्यात हे भाजलेले मिश्रण घेऊन त्यात एक आल्याचा तुकडा आणि भरपूर ताजी कोथिंबीर टाकून पेस्ट बनवून घेऊया। यात पाणी अजिबात घालायचं नाही, कोरडं वाटल्यामुळे मसाल्याची चव अधिक उठून येते, नंतर तेलही छान सुटतं। आपले बोंबील आता भिजलेले आहेत, आपण त्यांना आता फ्राय करून घेऊया। कढईमध्ये तेल गरम करून हे बोंबील हलक्या हाताने फ्राय करूया। बोंबील भिजवल्यामुळे त्याचा कडवटपणा कमी होतो, तो अधिक स्वच्छ होतो आणि शिजवल्यानंतर एकदम मऊ, रसाळ आणि चवदार लागतो। दोन्ही बाजूनी छान सोनेरी रंग आला की ते एका प्लेटमध्ये काढून ठेवूया। आता त्याच कढईमध्ये थोडंसं तेल घालून त्यात हळद आणि धने पावडर घालून लगेच आपण तयार केलेलं वाटण टाकूया। आता हा मसाला मंद आचेवर छान परतूया। मसाला थोडा परतल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून मसाला तेल सुटेपर्यंत परतून घेऊया। मसाला जितका छान परताल तितकी भाजी अधिक स्वादिष्ट होते। मसाल्यातून तेल सुटायला लागलं की समजायचं की तो अगदी योग्य प्रकारे भाजला गेला आहे। मसाला छान परतलेला आहे। आता आपण यामध्ये फ्राय केलेले बोंबील टाकूया। हलक्या हाताने परतत राहा म्हणजे प्रत्येक तुकड्यावर मसाला व्यवस्थित लागेल। आता आपण गरम पाणी घालूया। गरम पाणी घातल्यामुळे बोंबील लवकर शिजतात आणि चव पण छान येते। भाजीला एकदा व्यवस्थित मिक्स करून एक उकळी येऊ द्या। उकळी आल्यानंतर झाकण ठेवून मंद आचेवर 5 ते 10 मिनिटे शिजू द्या। शेवटी वरून भरपूर ताजी कोथिंबीर घालून गॅस बंद करा। बस, कोणताही तयार मसाला न वापरता तयार झाली आहे एकदम झणझणीत, चविष्ट आणि घरगुती बोंबीलची भाजी। गरम गरम भाकरी, चपाती किंवा भातासोबत ही भाजी अप्रतिम लागते। जर तुम्हाला ही अशी वेगळी आणि पारंपरिक रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया परत माझ्या पुढच्या नवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।